नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी केली आहे त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत केला जाणार असल्याचे वक्तव्य नितीन राऊत यांनी केले। तसेच शेतकऱ्यांच्या हातात पुढचे पीक येईपर्यंत पुढील 3 महिने वीज पुरवठा खंडित केला जाणार नसल्याचं राऊत यांनी सभागृहात सांगितलं। या मुद्द्यावरून सभागृहात विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा लगावला होता। वीज तोडणीच्या मुद्द्यावरून विविध शेतकरी संघटना आणि शेतकरी देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते। ठिकठिकाणी सरकारच्या विरोधात आंदोलने देखील करण्यात आली होती। तात्काळ वीज तोडणी थांबवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती। दरम्यान राजू शेट्टींनी देखील या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती। त्यांनी शेतकऱ्यांनी दिवसा 10 तास वीज द्या अशी देखील मागणी केली होती। आता यावर सरकार काय निर्णय घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विजेच्या प्रश्नांवर जेव्हापासनं सभागृह या ठिकाणी सुरू झालं आहे तेव्हापासनं सातत्यानं महाविकास आघाडी सरकारमधले असलेले आमदार असोत की विरोधी पक्षातले आमदार असोत, या सर्वांनी वीज प्रश्नांच्या संबंधी आपले विचार मांडण्याचं सभागृहात काम केलेलं आहे। आणि ज्या वेळेला आम्ही या स्थितीमध्ये दौऱ्यावर जात होतो, दौऱ्यात सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी आणि संघटनांनी या ठिकाणी आम्हाला निवेदनं देऊन त्यांना शेतामध्ये उभे असलेले पीक आहे ते पीक निघेपर्यंत सवलत द्यावी अशी त्या ठिकाणी विनंती सातत्याने केली। या ठिकाणी मी सांगतो की महावितरण कंपनी ही कंपनी राज्य सरकारची कंपनी आहे आणि ही कंपनी असताना या ठिकाणी मागच्या सरकारनं जे कर्जाचं डोंगर उभं करून आमच्या महाविकास सरकारवर आणि वीज खात्यावर जो निधी या ठिकाणी हे करून ठेवलेला होता, ती रक्कम लक्षात घेता कर्जाचा डोंगर सातत्यानं वाढत गेला आणि त्यामुळं आम्हाला या ठिकाणी महावितरण कंपनीला काम करायला जरा अडचण निर्माण झाली। परंतु सभागृहाच्या आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन आज मी या ठिकाणी जो निर्णय केला तो निर्णय असा आहे की सद्य परिस्थिती लक्षात घेऊन, कोळशाची टंचाई लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न लक्षात घेऊन शेतकऱ्यांचं उभं पीक खराब होऊ नये आणि त्यांना पिकाचं उत्पन्न चांगलं यावं यामुळं तूर्त वीज तोडणीचा कार्यक्रम आम्ही थांबवलेला या ठिकाणी आहे आणि तो निर्णय मी या ठिकाणी जाहीर केला। दुसरं असं की पॉवरलूम आणि टेक्स्टाईल विदर्भ मराठवाडा इथं इंडस्ट्रीजच्या ज्या सबसिडी होत्या त्यासुद्धा देण्याच्या बाबतीमध्ये मी या ठिकाणी घोषणा केलेली आहे। परंतु ते करत असताना माझी समस्त राज्यातील वीज ग्राहकांना आवर्जून नम्रपणे विनंती आहे की आम्ही जरी सरकार म्हणून, महाविकास आघाडीची सरकार म्हणून या ठिकाणी आपल्याला सवलती देत असलो तरी पण आपण जे वीज बिलं वेळेवर आपल्याला मिळतात ते जर आपण वेळेवर भरलेत तर निश्चितपणे आपल्याला सुद्धा वीज द्यायला आम्हाला अडचण जाणार नाही, असा प्रसंग पुन्हा येणार नाही असं आवाहनही या निमित्तानं मी वीज ग्राहकांना करू इच्छितो। कारण कोळसा जर उपलब्ध झाला तर वीज निर्मिती होणार आहे, बँकांचं कर्ज उपलब्ध झालं, महावितरणला काम करता येणार आहे आणि या सर्व बाबतीत सर्वकष विचार करून तूर्त शेतकऱ्यांच्या वीज तोडणीचा कार्यक्रम या ठिकाणी थांबविण्यात आलेला आहे। जब से विधानसभा का सत्र चालू हुआ है तब से इस सत्र में सभागृह के अंदर कई महाविकास आघाड़ी के आमदारों ने, विधायकों ने, विरोधी पक्ष के नेताओं ने भी वीज कनेक्शन तोड़ने के बारे में विरोध किया। उन सब की भावनाएं ध्यान में रखते हुए महावितरण कंपनी ने फिलहाल यह वीज कनेक्शन तोड़ने का कार्यक्रम रोक दिया है और साथ में पावरलूम
टेक्सटाइल और विदर्भ मराठवाड़ा की सब्सिडी भी देने की घोषणा यहाँ पर की है। मैं लोगों से ये भी आह्वान करना चाहूँगा कि आखिर बिजली जो आती है वो कोयले के वजह से आती है। बैंकों का कर्जा जो हमको मिलता है वो बैंकों का कर्जा भी हमको देना पड़ता है। ये तमाम बातें ध्यान में रखते हुए महावितरण की जो आर्थिक घड़ी थी वो बिगड़ चुकी थी। उस आर्थिक घड़ी को संवारने के लिए आप लोगों के सिवाय दूसरा कोई भी हमको मददगार साबित नहीं हो सकता। इसलिए आप अगर बिजली का उपयोग अगर निरंतर कर रहे हैं तो आपका भी फर्ज बनता है कि आप एक ग्राहक इस नाते से जब भी आपको बिल मिलता है वो समय पर भुगतान उसका करे और हमें सहयोग करे। सर, वेगवेगळ्या विभागांकडनं